गुरुचरित्र अध्याय करणार आहोत। सबसे पहले हम विभूति धारण विधि करते हैं। ये दत्तात्रेय कल्प है, इधर मैं आपको दिखाती हूँ। तो इसमें विभूति धारण विधि है। अथ श्री विभूति धारण विधि श्री दत्तमूर्ते नमः। अस्य श्री विभूति धारण मंत्रस्य पिपलादृश नमः शिरसि गायत्री छंदस नमः मुखे रुद्रदेवताय नमः हृदये भस्म धारणे विनियोगः वामकरे विभूति गृहीत्वा दक्षिणविदाय ओम जात वेद सत्याग्नि अग्निरिति भस्म जलमिति भस्म स्थलमिति भस्म वायुरिति भस्म व्योमिति भस्म कालदंड मनचक्ष सर्व हवा इदं भस्म त्रायुतकशपसायुषं शतायुषं बलायुषम् ओम मानस्तोके येन मान आयुगुषश्वरीशः वीरन् मानो ऋतमामिति विष्मन्ता नमसा विदमेते ओम तत्सवितुर्वर्ण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् ओम हौं जुं सः ओम भूर्भुवस्वः ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव वन्दना मृत्युमोक्षमामृतात् ओम सुवः भुवः भुवः ओम सः जुं हौं ओम सतजात प्रवद्यामि सतजात वै मनः भव भवनति भव भस्म मा भवद्वाय नमः ओम वामदेवाय मनोन्मनाय नमः तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात् ओम ईशानः सद्यानाम् ईश्वरार्धभूतानां ब्रह्माधिपति ब्रह्मोऽधिपति ब्रह्मा शिवमे असतु सदा शिवम् ओम वृत्तं सत्यं परब्रह्मपुरुषं कृष्णपिङ्गलम् ऊर्ध्वरेतं विरूपाक्षं विश्वरूपं नमो नमः ओम यो रुद्रग्नो नमोऽस्तु इति द्वादश मंत्र भीमंत्र ओम आपोहिषचनः इत्यभिष च विश्वभूतभुवना नमोऽस्तु इति मर्दयित्वा अंगुष्ठाग्रे मूलं लिखित्वा मदमानिमिगा चैव तर्जनी च त्रिपुण्डके ब्रह्मा विष्णु त्रिपुण्डस्यादिदेवता वर्तुलेन भवद्यादिर्णेन चतुपक्षं षण्मूलप्रमाणेन तीर्थपुण्डसमाचरेत दीप्तचण्डाय नमः ललाटामध्ये रेखा कृता मूलविद्या शिरसि ओम ऐं ह्रीं श्रीं ऐं वदद वाग्वादिनी ऐं क्लीं क्लीन्ने क्लेदे क्लेदे महाक्षोभं कुरु कुरु क्लीं सहा महाक्षोभं कुरु कुरु सौहा तज्जौदीपन्ने नमः ललाटे ओम नमो भगवती ज्वालामालिनी देवी सर्वभूतसंहारकारके जातवेदासी ज्वलन्ति ज्वलन्ति ज्वल ज्वल प्रज्वल प्रज्वल हुम 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 रम 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 हुम पट स्वाहा गले मृत्तिष्ठ पुरुषकिं स्वेषि समुपस्थितं यदि शकमाशकं वा तन्मे भगवती शमय स्वाहा ओम ह्रीं वन्निवासिना नमः तत्हृदये ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे स्वाहा नाभौ ओम श्रूं सहस्रार हुं फट स्वाहा उरुमूलयोः ओम श्रीं पशुं पट स्वाहा जानवो ओम ह्रीं स्फुर स्फुर प्रसुर प्रसुर घोर घोर तदुर्प चट चट प्रचट प्रचट कह कह वम वम बन्द बन्द घाते घाते हुं फट स्वाहा इति गुल्फयोः ओम ऐं ओम ह्रीं क्लीं क्षौं श्रीं उग्रं वीरं महाविष्णुं ज्वलन्तं शतमुखं नृसिंहं भीषणं भद्रं मृत्युमृतनमाम्यहम् इति भावो क्षौमं नमो भगवते नृसिंहाय ज्वालामालिने दीप्तद्रंष्टाय अग्निनेत्राय सर्वक्षिग्नाय सर्वभूतविनाशाय सर्वजलविनाशाय दह दह पच पच रक्ष रक्ष हुं फट स्वाहा इति कर्पूरयोः उत्तिष्ठ पुरुष हरितपिङ्गललोहिताक्ष देहि मे दापय स्वाहा मणिबन्धयोः ओम ह्रीं रौं नमः शिवाय महाशर्वाय ओम ह्रीं रौं नमः शिवाय महाशर्वाय विघ्नशान्तये नमः सर्वांगे आम ईं ईं ऊं ऊं ह्रूं 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 ऐं ऐं ओम औं अं आह कं खं गं घं डं चं छं जं झं त्रं टं ठं डं ढं नं तं ठं दं धं नं पं फं बं भं मं यं रं लं वं शं सं हं ळं क्षमिति मातृकाया सर्वसन्दिश्य विनसते इति विविधानि समाप्त प्राणविधि श्री गणेशाय नमः पंचांगुल विनाशांग्रम पीडेत प्रणि पूरे सर्व पापग्नं वानप्रसगुरुस्व कनिष्ठानमिकाभ्यां चंगुष्ठितिजिकं प्राणायाम समुन्नेम मध्यमन्तर्जुना कनिष्ठानमिकागुष्ठे तिज ब्रह्मचारिणीं
अभी हम गुरुचरित्र का पाठ करना शुरू कर देते हैं। मैं इसमें आपको एक बात बताना चाहूंगी कि इसमें गुरुचरित्र जो 52वां अध्याय का होता है वही लेना है आपको, कि जो ढवले प्रकाशन का है उनका ओरिजिनल ग्रंथ है तो वही पढ़ना चाहिए। श्री गुरुचरित्र अध्याय पहिला। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेय सद्गुरुभ्यो नमो नमः। ओम 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 ओम। अत ध्यानं बालका प्रभानीन्दनीलजटिलं भस्माङ्गरागोज्ज्वलं शान्तं नाद्विलचित्पवनं शार्दूलं चर्माम्बरं ब्रह्मज्ञसनिकादिभिः परियुक्तं सिद्धे समाराधितं दत्तात्रेयमुपास्महे हृदि मुदाधेयं सदा योगिभिः। ओम नमो जी विघ्नहरा गजानना गिरिजाकुमरा, जय जय लंबोदरा एकदंता शूर्पकर्णा, हलवीसी कर्णयुगले तेथुनी जो का वारा उसळे, त्याचे निवाते विघ्न पळे। विघ्नांतक म्हणती तुझे शोभे आलन, तैसे तप्त कांचन किंवा उदित प्रभारमन, तैसे तेज फाकतसे। विघ्न गानन छेदनासी, हाती फरश धरिलासी, नागबंद कटिसी उरग यज्ञोपवीत। चतुर्भुज दिससी निका, विशालाक्षा विनायका, प्रतिपाळसी विश्वलोका, निर्विघ्ने करुणी तुझे चिंतन। जे करती तया विघ्ने न बाधती, सकळाभीष्टे लाधती अवलंबीसे। सकळ मंगल कार्यासी, प्रथम वंदिजे तुम्हासी, चतुर्दश विद्यासी स्वामी तुची लंबोदरा। वेदशास्त्र पुराणे तुझेची असे लेखन, ब्रह्मादी क्रिया कारणे सविले असे सुरवरी। त्रिपुर साधन करावयासी, ईश्वर रचिले तुम्हासी, संहारावया दैत्यासी, पहिले तुम्हासी सविले। हरि ब्रह्मादिक गणपती, कार्यारंभी वंदती, सकळाविष्टे साधती तुझे प्रसादे। कृपानिधी गणनाथा, ओंकारा विघ्नहर्ता, विनायका अभयदाता, मती प्रकाश करी मज। समस्त गणांचा नायक, तुची विघ्नांचा अंतक, तू ते वंदती जे लोक, कार्य साधे तयांचे। सकळ कार्याचा आधारू, तुची कृपेचा सागरू, करुणानिधी गौरी कुमरू, मती प्रकाश करी मज। माझे मणीची वासना, तुवा पूर्वावी गजानना, साष्टांग करीतो नमन, विद्या देई मजा आता। नेणता होतो मतिहीन, म्हणून धरले तुझे चरण, 14 विद्यांचे निधान, शरणागत वरप्रदा। माझे अंतःकरणीचे व्हावे, गुरुचरित्र कथन करावे, पूर्ण दृष्टीने पहावे, ग्रंथसिद्धी पाववी दातारा। आता वंदू ब्रह्मकुमारी, जिचे नाम वागीश्वरी, पुस्तक विना जिचे करी हंसवाहिनी असे देखा। विद्या वेद शास्त्रासी, अधिकार जाणा शारदेसी, तिये वंदिता विश्वासी, ज्ञान होय अवधारा। म्हणून नमितो तुझे चरणी, प्रसन्न व्हावे मज स्वामिनी। राहून या माझी वाणी, ग्रंथ रिगू करी आता। ऐक माझी विनंती, द्यावी आता अवलीला मती, विस्तार करावया गुरुचरित्री, मती प्रकाश करी मज। जय जय हो जगन्माते, तुझी विश्ववाग देवते, वेदशास्त्रे तुझी लिखिते, नांदविशी येणे परी। माते तुझ्या वाणी, उत्पत्ती वेद पुराणी, वदता साही दर्शनी, त्याता शक्य पर्येसा। गुरूंचे नामी तुझी स्थिती, म्हणता नृसिंह सरस्वती, या कारणे मजवरी प्रीती, नाम आपले म्हणून। खांबसूत्राची बाहुली जैशी, खेळता तया सूत्रा सरशी, स्वतंत्र बुद्धी नाही त्यासी, वर्तती आणि काचे निमते। तुझे अभिमते माझे जीवे प्रेरी माते, कृपानिधी वागदेवते, म्हणून विनमी तुझा बाळ। म्हणून नमिले तुझे चरण, व्हावे स्वामी प्रसन्न, द्यावे माते विद्यादान, ग्रंथी रिगू करी आता। आता वंदू त्रिमूर्तीसी, ब्रह्मा विष्णू शिवासी, विद्या मागेन मी त्यासी, अनुक्रमे करुणी। चतुर्मुखे असती जासी, करता जो का सृष्टीसी, वेद झाले ज्याचे मुखेसी, त्याचे चरणी नमन माझे। आता वंदू ऋषिकेशी, जो नायक विश्वासी, लक्ष्मी सहित निरशी, क्षीरसागरी असे जाणा। चतुर्बाहू नरहरी, शंख चक्र गदा करी, पद्महस्त मुरारी, पद्मनाभे पर्येसा। पीतांबर असे कासेला, वैजयंती माळा गळा,
शरणागताभिष्ट सकळा देत होय कृपाळू आता नमो शिवासी धरिली गंगा मस्तकेसी पंचवक्त्र दशभुजेसी अर्धांगी असे जगन्माता पंचवदने असती जासी संहारी जो या सृष्टीसी म्हणून बोलता स्मशानवासी त्याचे चरणी नमन माझे व्याघ्रांबर पांघृण सर्वांगी असे सर्पवेष्टन ऐसा शंभू मारमण त्याचे चरणी नमन माझे नमन समस्त सुरवरा सिद्ध साख्या अवधारा गंधर्व यक्ष किन्नरा ऋषीश्वरा नमन माझे वंदू आता कविकुळासी पराशरादी व्यासासी वाल्मिकादी सकळकासी नमन माझे परियेसी नेणे कवित्वसे कैसे म्हणून तुम्हा विनोदसे ज्ञान द्यावे जी भरवसे आपुला दास म्हणून नकळे ग्रंथ प्रकार नेने शास्त्रांचा विचार भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी समस्त तुम्ही कृपा करणे माझी या वचना साह्य होणे शब्द व्युत्पत्ती नेने कविकुळ तुम्ही प्रतिपाळा ऐसे सकळी का विनवणे मग ध्यायले पूर्वजमनी उभय पक्ष जनक जननी महात्म्य पुण्य पुरुषांचे आपस्तंभ शाखेसी गोत्र कौंडिन्य महाऋषी साखरे नाम ख्यातीसी सायन देवा पासाव त्यापासून नागनाथ देवराव तयाचा सूत सदा श्री सद्गुरु चरण ध्यात गंगाधर जनक माझा नमन करता जनक चरणी माता पूर्वज ध्याये मनी जोका पूर्वज नाम धारणी आश्वालन शाखेसी काश्यपाचे गोत्री चौंडेश्वरी नामधारी रागे जैसा जन्म अवधारी अथवा जनक गंगेचा त्याची कन्या माझी जननी निश्चय जैशी भवानी चंपा नामे म्हणून स्वामी माझी परियेसा नमिता जनक जननीसी अनंतर नमो श्री गुरुसी झाली मती प्रकाशी श्री गुरुचरण स्मरावया गंगाधराचे कुंशी जन्म झाला परियेसा सदा ध्याय श्री गुरुसी एक भावे निरंतर म्हणून सरस्वती गंगाधर करी संतांसी नमस्कार श्रोत्या विनवी वारंवार क्षमा करणे पाळकासी वेदाध्यायी संन्यासी यदि योगेश्वर तापसी सदा ध्याते श्री गुरुसी तयासी माझा नमस्कार विनोतसे समस्तासी अल्पमती आपणासी माझे बोबडे बोलासी सकळ तुम्ही अंगीकारा तावन मात्रे माझी मती नेणे का व्युत्पत्ती जैसे श्री गुरु नृपती तेणे परी सांगतसे पूर्वापार आमचे वंशी गुरु प्रसन्न निर्षी निरोप देती माते परियेसी चरित्र आपले विस्तारी म्हणे ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी तुझे वंश पारंपारी लादती चारी पुरुषार्थ गुरुवाक्य मज कामधेनु मणी नाही अनुमानू श्रेय वृद्धी पाविणारा आपण श्री नृसिंह सरस्वती त्रैमूर्तीचा अवतार झाला नृसिंह सरस्वती नर कवण जाणे याचा पार चरित्र कवणे वर्णावे चरित्र ऐसे श्री गुरूंचे वर्णावे आशक्ती कैची वाचे आज्ञाचे श्री गुरुची म्हणून वाचे बोलतसे जास पुत्र पौत्र चाड त्यास कथा हे असे गोड लक्ष्मी असे अखंड तया भोनी परियेसा एक कथा ऐशी कथा जयांचे घरी वाचती नित्य मनोहरी श्रियायुक्त निरंतरी नांदती कलत्र पुत्रयुक्त रोगराई तया भोनी नवती गुरु कृपे करोनी निसंदेह सात दिनी एकता बंधन तुटे जाणा ऐसी पुण्य पावन कथा सांगेने का विस्तारता साया सावी न होय साध्यता सद्य फल असे देखा निदान लादे अप्रयासी तरी का काष्टी जे सायासी विश्वास माझिया बोलासी एका श्रोते एक चित्ते आम्हा साक्षी ऐसे घडले म्हणून विनोदसे बळे श्री गुरुस्मरण असे भले अनुभवा हो सकळीक तृप्ती झाल्यावरी ढेकर जेवी देती जेवणार गुरुमहिमेचा उद्गार बोलतसे अनुभवनी मी सामान्य म्हणून उदास करल माझे वचनी मक्षिकेच्या मुखातून मधुकैवी ग्राह्य होय जैसी शिंपल्यात मुक्ता फळ अथवा कर्पूर कर्दळी केवळ विचारी पाश्वत्थ मूळ कवणा पासव उत्पत्ती ग्रंथ कराल उदास वाकुडा कृष्ण दिसे उंच अमृत निघे त्याचा रस दृष्टी द्यावी तयावरी तैसे माझे बोलणे
जैसे चाड गुरुस्मरणे स्वीकारणार शहाणे अनुभवती एकचित्ते ब्रह्मरसाची गोडी अनभिता फळे रोकडी या बोलाची आवडी ज्यासी संभवे अनुभव गुरुचरित्र कामधेनु एकता होय महाज्ञानू श्रोत करुणी सावधानू एकचित्त प्रियसा श्री गुरुनृस्य सरस्वती होते गाणगापुरी ख्याती महिमा त्यांची उत्युन्नती सांगेने का एकचित्ते तया ग्रामी होते गुरु म्हणून महिमासे थोरू जाणे लोक चहुराष्ट्रू समस्त जाती यात्रेसी तेथे जाऊन आराधिती त्वरित होय फलप्राप्ती पुत्रदारा धनसंपत्ती जे जे इच्छिले होय जना लाधोनिया संतान नाव ठेवती नामकरण संतोष रूप यवन पावतीच्या पुरुषार्थे ऐसे असता वर्तमानी भक्त एक नामकरणी कष्ट तसे अति गहनी सदा ध्याय श्री गुरुसी असे मनी व्याकुळित चिंते वेष्टिलेसे बहुत गुरुदर्शना जाऊ म्हणत निर्वाण मानसे निघाला अति निर्वाण अंतःकरणी लय लावण गुरुचरणी जातो शिष्य शिरोमणी क्षुधा तृषा विसरोनिया निर्धार करून मानसी म्हणे न पाही श्री गुरुसी अथवा सांडिन देहासी जड रूप काय कीजे ज्यांचे नाम स्मरण करिता दैन्य हरू होय त्वरिता आपण असे नामांकिता किंकारण म्हणतसे दैव असे आपुले उणे तरी का भजावे श्री गुरुचरण परिसलागताची आक्षण लो सुवर्ण होतसे तैसे तुझे नाम परिस माझे हृदय सदा वास माते कष्ट सायास होता लाज कवनासी याची बोलाचा हेवा मणी धरोनी पावावा गुरुमूर्ती सदाशिवा कृपाळुवा सर्वभूती अतिव्याकुळ अंतःकरणी कष्टला भक्त नाम करणी निंदा सुते आपले वाणी करीत होय परियेसा वन्नू विघ्नहरा पार्वती कुमरा नमुते सुंदरा शारदेसी गुरुची त्रयमूर्ती म्हणती वेदश्रुती सांगती दृष्टांती कलियुगात ख्याती नृस्य सरस्वती भक्तासी सारथी कृपा सिंधू भक्ता वेदवाखाणिता त्रयमूर्ती गुरुनाथा म्हणून या त्रयमूर्तीचे गुण तू एक निदान भक्तासी लक्षण दयानिधी यती विनवितो श्रीपती नेणे भाव भक्ती अंतःकरण सिरू नवे बा श्री गुरु तू कृपा सागरू पाववेगी आता नरहरी अनंता बाळा लागी माता केवी टाकी तू माता तू पिता तुची सखा भ्राता तू कुळदेवता पारंपारी वंश पारंपारी धरुनी निर्धारी भजतो मी नरहरी सरस्वती नरहरी दैन्य माझे द्वारी म्हणून मी निरंतरी कष्ट तसे सदा कष्ट चित्ता काहो देशी आता कृपा सिंधू भक्ता केवी होसी कृपा सिंधू भक्ता कृपाळू अनंता त्रयमूर्ती समर्था दयानिधी त्रयमूर्ती तू होसी बाळसे विश्वासी समस्त देवासी तुची दाता होसी मागे न मी कवनासी तुझ वाचून आता असे कवण दाता विश्वासी पोषिता सर्वज्ञ म्हणून वाणी ती पुराणी माझे अंतःकरणी नये साक्षी सर्वज्ञाची खूण असे हे लक्षण समजता ते जाणे कवण कैसा पुरी असती भूमीवर जाणजेची तरी सर्वज्ञ तो बाळकता नेने माय बाप माय कृपा केवी होय माता पित्या दिल्या वाचून नेदवे म्हणून असेल तुझे मणी सांग मज समस्त मैतणी तुम्हा दिले बळी त्यात हो पाताळी बैसविले सुवर्णांची लंका तुवा दिली एका तेणे पूर्वी लंका कवणा दिली आढळत्या ध्रुवासी दिले ऋषिकेशी त्याने हो तुम्हासी काय दिले निक्षेत्री करून विप्राते मेदिनी देता तुम्ही कोण काय दिले सृष्टीचा पोषक तुचे देवैक तू ते मी मशक काय देऊ नाही तुम्ही जरी श्रीमंत नरहरी महालक्ष्मी घरी नांदसे याहुनी आम्हासी तू काय मागसी सांग ऋषिकेशी काय देऊ मातेचे वोसंगी बैसून या बाळ पसरी मुखकमळ स्तनकांक्षेसी बाळापाशी माता काय मागे ताता ऐक श्री गुरुनाथा काय देऊ घेऊनी देता नाम नाही दाता
दयानिधी म्हणता बोल दिसे. देऊ तू न शकसी म्हणून मी मानसी, 14 भुवनासी तुची दाता. अथवा तुझे मनी वसे आणि काही, सेवा केली नाही म्हणून या. सेवा घेऊन या देतो हे सामान्या, नाव नाही जाणा दातृत्वासी. तळी बावी विहिरी असती भूमीवरी, मेघ तो अंबरी वर्षतसे. मेघांची ही सेवा नगता स्वभावा, उदक पूर्ण सेवा केवी करी. सेवा अपेक्षिता बोलसे दाता, दयानिधी म्हणता केवी साजे. नेणे सेवा कैसी स्थिर नवे मानसी, माझे वंशोंशी तुझे दास. माझ्या पूर्वजोंशी सेविले तुम्हासी, संग्रह भोवसी तुझे चरणी. बापाचे सेवेसी पाळती पुत्रासी, तेवी त्वा आम्हासी प्रतिपाळावे. माझे पूर्वज धन द्यावे तुम्ही ऋण, काबा नये करुणा कृपा सिंधू. आमचे आम्हा देता काबा नये चित्ता, सांगेन मी संता घेईन आता. आता मज जरी न देसी नरहरी, जिंतो व्यवहारी घेईन जाना. दिसतसे आता कठीणता गुरुनाथा, दास मी अंकिता सनातन. आपले समान असेल कवन, तया सवे मन कठीण कीजे हरी तुआ दैत्यावरी. प्रल्हादा कैवारी सेवकासी, सेवका बाळासी करू नये ऐसी. कठीणता परियेसा बरवे न दिसे, माझी अपराधी धरून या बुद्धी. अंतःकरण क्रोधी पहासी जरी, बाळक मातेसी बोले निष्ठुरेसी. अज्ञाने मायसी मारी जरी, माता त्या कुमरासी कोपंदरी जैसी. आलिंगोणी हर्षी संभोखी पा, कवने अपराधेसी न बोलसी आम्हासी. अहो ऋषिकेशी सांगा मज, माता हो कोपेसी बोले बाळकासी. जाऊन या पित्यासी सांगे बाळ, पिता कोपे जरी एके अवसरी. माता कृपा करी संभोखुनी, तू माता तू पिता कोपसी गुरुनाथा. सांगो कवणाता क्षमा करी, तुची स्वामी ऐसा जगी. जगी झाला ठसा दास तो, बल तैसा प्रतिपाळावा. अनाथ रक्षक म्हणती तुझ लोक, मी तुझा बाळक प्रतिपाळावे. कृपाळी म्हणून वाणीती पुराणी, बोल कानी न घालसीची. नायक राणा माझे करुणावचना, काय दूषितपण तुम्हासे. माझे करुणावचन नायक तुझे कान, ऐकोणी पाषाण विगरतसे. करुणा करैसे वानिती तुझसी, अजूनी तरी कैसी कृपा नये. ऐसे नामांकित विनिता त्वरित, कृपाळू गुरुनाथ आले वेगी. वत्सा लागी धेनू जैसी ठाकी भवनू, तैसे गुरु आपणू आले जवळी. येताची गुरु मुनी वंदी नामकरणी, मस्तक ठेवण चरणयुग्मी. केश तो मोकळी झाडी चरण धुळी, आनंदाच्या जळी अग्रिशाळी. हृदय मंदिरात बैसवी व्यक्त, पूजा उपराचित षोडशविधी. आनंद भरित झाला नामांकित, हृदय श्री गुरुनाथ स्थिर झाला भक्तांच्या हृदयात. राहे श्री गुरुनाथ संतोष बहुत सरस्वतीसी. येथे श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू, श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे, मंगळाचरण नाम प्रथमाध्याय. श्री गुरुदत्तात्रय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.